देशमुख यांनी विथ टायमिंग जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी VIP ट्रीटमेंट दिली जाते याचे जवळजवळ 13 उदाहरणं हे माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेले आहेत आणि ते मी तुम्हाला सुद्धा PDF करून पाठवून देईल। इतकी VIP ट्रीटमेंट जर इतक्या बेकार घटनेमधल्या लोकांना दिली जात असेल तर लोकांना बाहेरच्या पेक्षा जेलच बरं वाटेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे। प्रामुख्याने त्यातले कुठले मुद्दे म्हणजे त्यांना वेळेवर चहा आणून देणे, त्यांच्या बरोबरच्या बॅग आत जाऊन देणे। बॅग असते का कुठं? आरोपी बरोबर आतमध्ये मोठी लट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत। या संदर्भातले काही व्हिडिओ किंवा CCTV व्हिडिओ नाही, त्यांनी जे माहिती कलेक्ट केलेली आहे ती विथ टायमिंग केलेली आहे ती मी PDF करून तुम्हाला देतो। काय मागणी करणार या संदर्भात? या जेलमधल्या ज्या लोकांनी ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांना VIP ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांचं सगळ्यांचं सस्पेन्शन आम्ही गाड़ी जान नहीं देता मैं चल गाड़ी जान नहीं देता मैं मेरा भाई आष्टीला यायचे आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू परंतु रस्त्याच्या कडेला बाजूला उभं राहून असं गाड्याला आडवा जाऊन नाही बरं का। लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू हे तुमची लोकशाही नाही, ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय परंतु ही ठोकशाही टिकत नसती। आता निमी अर्धी ठोकशाही जेलात गेली तरी सुद्धा यांना कळना म्हणल्यावर मग काय करावं? परळी पोलीसवाल्यांनी त्यांना तिथं पाबंद केलेलं आहे। आता बघतो मी कोणाला पाबंद करतायत। मग 10-12 होते त्यातले 2 सापडली, आता मला वाटतं 2 का 3च होती। ते 3 जण सुद्धा पोलिसांना गाडीत घालता येणार अशा पद्धतीने पोलीस वागतायत।